Hello, dear students. Today we are going to learn about the rhyming words. So, मराठीमध्ये रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? तर लक्षात घ्या, आपल्याला पोएम दिलेली असते इंग्रजी भाषेमध्ये. त्या पोएमच्या काही वर्ड्स जे आहेत ते रायमिंग वर्ड्स म्हणून आपण वापरतो किंवा दिलेले असतात. कशा करता दिलेले असतात तर कवितेतील माधुर्य, गेयता आणि लय ही साधण्यासाठी आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये रायमिंग वर्ड्स दिलेले असतात. रायमिंग वर्ड्सचा अर्थ आहे यमक साधणारे शब्द. आता पुन्हा आपल्या मनामध्ये प्रश्न की यमक साधणारे शब्द म्हणजे काय, यमक साधणारे शब्द म्हणजे काय. तर लक्षात घ्या की कवितेच्या ओळीतील साधारणपणे शेवटच्या शब्दातील ध्वनी किंवा ज्याला उच्चार म्हणतो आपण, असे उच्चार जुळणारे किंवा समान आणि सारखे असे ध्वनी असतात. मग असे जे शब्द आहेत की ज्यांचे ध्वनी जे आहेत, शेवटचे ध्वनी ज्याला म्हणतो आपण, ते सारखे आहेत, यमक साधणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स असं त्यांना म्हणतात. बघा, उदाहरणार्थ आपल्याला एक कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत. लेट्स मेक अ मेरी रिंग, talk and laugh and dance and sing. Ring, sing, ring, sing. म्हणजे बघा, रिंग सिंग लक्षात आलं का. रायमिंग वर्ड्स आपल्याला इंग इंग ऐकू येतं शेवटी. रिंग, सिंग म्हणजे शब्दातील ध्वनी काय आहेत, समान आहेत, सारखे आहेत, आणि त्यामुळे हे दोन शब्द रिंग आणि सिंग यांना आपण पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स असं म्हणणार. यमक साधणाऱ्या शब्दांची जोडी अशी आपली तयार झालेली आहे. मग आता काही यमक जुळणारे शब्दगट हे आपल्याला समोर दिसत आहेत बरं का. आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच कळणार आहे, आणि त्यातले समान किंवा सारखे ध्वनी कोणते आहेत हे पण तुम्ही सांगू शकाल. पहिला आपण शब्दगट बघूया. कॅन, मॅन, टॅन, फॅन, बॅन, रॅन. सगळीकडे आपल्याला ॲन, 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 ॲन असा ध्वनी सगळीकडे ऐकू येतो. म्हणजे हे सगळे काय आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. रायमिंग वर्ड्सचा हा शब्दगट आहे. ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स असं त्याला म्हणता येईल. पेअर नाही आहे, ग्रुप आहे, कारण दोन नाही आहे, दोनपेक्षा अधिक आहेत. सेकंड ग्रुप बघूया आपण. रायमिंग वर्ड्स. बॉल, कॉल, टॉल, हॉल, फॉल, ऑल, ऑल, ऑल. सगळीकडे आपल्याला काय ऐकू आलं, ऑल 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 ध्वनीसारखं आहे. म्हणजे हे पण रायमिंग वर्ड्स आहेत. नेम, सेम, फेम, फ्रेम, गेम, केम, लेम. काय ऐकू येतं आपल्याला रायमिंग सारखं बघा. एम, एम, एम असं ऐकू येतं. याचा अर्थ हे रायमिंग पेअर्स आहेत. रायमिंग पेअर किंवा रायमिंग असलेले वर्ड्स आहेत. ठीक आहे. मेट, नेट, पेट, वेट, लेट, सेट, गेट, एट, 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 एट. काय ऐकू आलं आपल्याला, शेवटी ऐकू येतं आपल्याला एट 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 असं ऐकू येतं. याचा अर्थ रायमिंग वर्ड्स आहेत. बघा, बेल, टेल, वेल, सेल, सेल. इकडं एल एल ऐकू येतंय. जीप, कीप, बीप, शीप, स्लीप, डीप, लीप, ईप, 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 ईप. ध्वनी मी सारखा सारखा म्हणतोय, तो ऐकू येतो इथं शेवटी. लीप मध्ये ईप ऐकू आलं, स्लीप मध्ये ईप ऐकू आलं शेवटी. हॅलो. कीप मध्ये ईप ऐकू आलं, शीप मध्ये सुद्धा ईप असा शब्द येतोय. म्हणजे लक्षात घ्या, हे ध्वनी सारखे आहेत, म्हणजे हे रायमिंग वर्ड्स आहेत. नियर, इयर, डियर, फियर, हियर. म्हणजे सगळीकडे इयर 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 ऐकू येत आहे. पिन, बिन, विन, टिन, किन, इन 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 ऐकू येत आहे. मीट, स्वीट, फीट, बीट, ईट 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 ऐकू येत आहे शेवटची ध्वनी. अँड, बँड, सँड, हँड,
लँड. बघा सगळीकडे अँड 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 म्हणजे हे सगळे मुलांनो रायमिंग वर्ड्स असलेले गट आहेत. तसे अनेक गट आपल्याला दिलेले आहेत, ते आपण वाचूया. म्हणजे तुम्हाला लिहून पण करता येईल, व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही लिहू शकता. तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. म्हणून व्हिडिओ हा स्लो आपण पुढे पुढे घेत आहोत, उच्चारही बघत आहोत. त्या ठिकाणी एक शब्द जो आहे 11व्या ह्याच्यातला इथे प्रिंटिंग किंवा लिहिण्यामध्ये चुकलेलं आहे, तर आपण त्याचं स्पेलिंग बरोबर करूया. बॅट असं नको आहे इथे, इकडे एजी दिसतंय, तर इथे पण आपल्याला काय पाहिजे, एजी असाच शब्द पाहिजे. लक्षात आलं. बॅग, टॅग, रॅग, वॅग म्हणजे सगळीकडे बघा ॲग असा ध्वनी आपल्याला ऐकू येतोय. ॲग ॲग ॲग. बुक, लुक, कुक, टुक, हुक म्हणजे सगळीकडे उक उक असं ऐकू येतं आपल्याला. उक. नाही कळलं? कळलं. त्यानंतर बघा मून, सून, स्पून, नून मग सगळीकडे ऊन असं आपल्याला शेवटी ऐकू येते. म्हणजे सन, फन, बन, गन, डन, रन सगळीकडे अन 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 हा ध्वनी आहे. बट, हट, कट, बट, नट, शट, अट, अट, अट सगळीकडे काय ऐकू येतं आपल्याला, अट ऐकू येते. ट्राय, फ्राय, क्राय, ड्राय, आई असं आपल्याला ऐकू येते. बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी रायमिंग आहे. तो रोज, क्लोज, नोज, पोज, टोज, सपोज मग सगळीकडे आपल्याला ओज 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 असं आपल्याला ऐकू येतंय. बरोबर आहे. त्यामुळे हे रायमिंग आपल्याला म्हणता येईल. ओझं म्हणायचं नाही, ओज असं म्हणायचं. ओल्ड, कोल्ड, मोल्ड, होल्ड, सोल्ड, टोल्ड, फोल्ड, बोल्ड सगळीकडे आपल्याला ओल्ड. गोल्ड पण त्यामध्ये होईल. बरोबर आहे. सिंग, रिंग, विंग, किंग, ब्रिंग सगळीकडे आपल्याला इंग 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 असं शेवटी आपल्याला ध्वनी आवाज ऐकू येतो. म्हणून हे रायमिंग वर्ड्स आहेत. साऊंड, फाउंड, बाउंड, राऊंड, ग्राउंड, अराउंड, आउंड, 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 आउंड लक्षात घ्या. रायमिंग आपल्याला काय ऐकू येते हे कळलं पाहिजे, मग आपल्याला शब्द लगेच समजतात रायमिंग वर्ड्स म्हणजे काय. म्हणून शेवटचे ध्वनी मी तुम्हाला मुद्दामून लिहून दिलेत की शेवटी आपल्याला ध्वनी काय ऐकू येतात ते लिहून दिलेलं आहे. ते हे सगळे शब्द जे आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये मुलांनो जो व्हिडिओ तुम्ही पाहता आहात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही यमक जुळणारे शब्दगट म्हणजेच सम ग्रुप्स ऑफ आपल्या इंग्लिशमध्ये म्हणता येईल सम ग्रुप्स ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंगचं स्पेलिंग पाठ करून ठेवा. आणि रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक साधणारे यमक जुळणारे शब्द. तर असे आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही केव्हाही व्हिडिओ पॉज करा आणि हा व्हिडिओ पॉज करून हे शब्द जे आहेत रायमिंग शब्द हे लिहू शकता. हे शब्द तुम्हाला कवितेच्या शेवटी दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत, पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत किंवा पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत असे शब्द तुम्हाला प्रत्येक कडव्याच्या हे सापडू शकतात. असे सगळे शब्द आहेत. 20 गट तुम्हाला दिलेले आहेत. तर मला असं वाटतं की हे 20 गट जे आहेत ते तुम्ही नक्की या ठिकाणी बघू शकता. आणखी काही पाठ्यपुस्तकांमधील कविता आहेत. आपल्याला कविता आहेत, अन्य इयत्तांना कविता आहेत. या कवितांमध्ये आलेले रायमिंग वर्ड्स या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या माहितीकरता. शेल, वेल, विदाऊट, अबाउट, सून, मून वगैरे असे. तुम्ही तुमच्या 7वीच्या पुस्तकातील असे कवितेच्या शेवटी कोणत्या रायमिंग वर्ड्स आले आहेत ते जर रायमिंग वर्ड्स
म्हणून तुम्ही जर आत्ता पाठ लिहिताय का नाही, तर लिहिताना तुम्ही आणखीन 1-2 पानं त्याची जी आहेत ती सगळ्या कवितांमध्ये आत्तापर्यंत आपल्याला ज्या कविता झालेल्या आहेत 7वीमध्ये, त्या सगळ्याच 7वीतल्या कवितांमधले रायमिंग पेअर्स लिहून काढायच्या फक्त. जोड्या 2-2 रायमिंग वर्ड्स कॉमा कॉमा करत करत लिहायच्या. तर असं जर आपण केलं तर मुलांनो तुम्हाला रायमिंग वर्ड्स हे पाठसुद्धा होतील, डोळ्यात होऊन जातील. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये किंवा जेव्हा आपल्याला वापरायचे तेव्हा आपल्याला नक्की वापरता येतील. एक एक्झरसाइज तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. काय दिलेलं आहे? राईट ॲटलीस्ट 3 रायमिंग वर्ड्स ईच फॉर द फॉलोइंग. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेतलाच प्रश्न आहे, या वेगळा कुठला प्रश्न नाही आहे. आपल्या इंग्रजीच्या पेपरमध्ये 1 मार्काला 2 मार्काला आलेला हा प्रश्न हा असू शकतो. आणि त्यामुळे हा एक्झरसाइज तुम्ही करायचा आहे. आत्ता आपण तोंडी करूया. काय सुचते का बघूया आपण, आणि नंतर व्हिडिओ तुम्ही थांबवून काय करू शकता, तुम्ही हा एक्झरसाइज नक्की कराल अशी मला खात्री आहे. तुम्ही एक्झरसाइज केला की नाही, त्यामध्ये तुम्हाला जमलं की नाही, एखादा रायमिंग वर्ड जो आहे तो तुम्हाला आठवला नाही, असं काही घडलं तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा की आम्ही हे असं असं केलेलं आहे. जर कॉमेंट बॉक्समध्ये हा एक्झरसाइज तुम्हाला सोडून तिथं देता आला मला, तर नक्की मला पाठवा. मी चेक करून तुम्हाला नक्की त्याच्यावर रिप्लाय करेन. तर त्यामुळे आत्ता थोडा सराव करूया. सांगा. स्वराज या ठिकाणी आहे विद्यार्थी, त्यानंतर रोहन आहे, अन्य काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत. तर ते उत्तर देतील आपल्याला. आठवूया आणि देऊया. तोंडी सांगूया. नाईस चा रायमिंग वर्ड पाहिजे. स्वराज जमते का? येस सर. सांगा. नाईस. वॉइस. वॉइस. वॉइस ज होणार नाही ना, नाही ज नाही ते, त्यामुळे वाईज होणार नाही, तर व्हॉइस. तर इथं व्हॉइसला ऑईस शब्द ऐकू येतोय आपल्याला. आ ई स असं पाहिजे, आईस. तर नाईसला आईस पण होऊ शकतो ना. एन काढून टाका. ICE आईस होऊ शकतो. नाईस आईस. त्यानंतर माईस होऊ शकतो. MICE माईस, अनेक उंदीर. माऊस म्हणजे एक उंदीर, माईस म्हणजे अनेक उंदीर. माईस होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे असे शोधावे लागतील आपल्याला, जरा आठवायला लागतील, मग लिहायला लागतील. रेन, ब्रेन, रेन, ब्रेन, क्रेन असे लिहायला लागतील आपल्याला. लो, लो, फ्लो, गो, टो, म्हणजे ओ ओ ऐकू आलं पाहिजे. रेअर, बघा इथं एअर ऐकू येते. रेअर, एअर, वेअर असं ऐकू आपल्याला. बेअर. रोज, रोजमध्ये काय सांगतील आपल्याला रायमिंग पेअर? रोज आठवते का बघा. रोज, नोज, क्लोज, पोज सांगता येतील, हो का नाही. कॅन, कॅनचं काय सांगता येईल? कॅन, मॅन, बॅन, फॅन, रॅन, हो का नाही. असे बरेच असतील. 3 लिहायचे आपल्याला पण. पिन, इन, पिन, इन, बिन, किन आणि सिन, SIN लिहिला पाहिजे पण. सिन, सिन म्हणजे गुन्हा, पाप. मीट, नेक्स्ट वर्ड इज मीट. मीट, सीट, बीट असं. स्वीट, स्वीट होऊ शकतं. स्वीट. ओके. बुक, आय रीड अ बुक. बुकचं लुक होईल बघा. बुक, लुक, टुक, हो का नाही. साऊंड, साऊंड, ग्राउंड, राऊंड, राऊंड, फाऊंड असे औंड 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 ऐकवायला पाहिजे शब्दाला. तर असे मुलांनो 3-3 शब्द तरी आपण आता तोंडी घेतले की नाही, तर तुम्ही ते लिखाण करायचं. लक्षात ठेवा, लिहिल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आहे. नुसतं ऐकून आपल्याला पाठ होत नाही किंवा लक्षात राहत नाही. त्यामुळे लिखाण करणं अतिशय आवश्यक आहे, हेही लक्षात ठेवा. केवळ व्हिडिओ बघून तुम्हाला ऐन परीक्षेला आठवेल असं नाही आहे.
तुम्ही तुमच्या ग्रामरच्या वहीमध्ये आवर्जून हे लिहून घ्यायचं आहे. प्लीज राईट डाऊन दीज इन युअर ग्रामर बुक सो दॅट यू कॅन लर्न बाय हार्ट अँड देन राईट डाऊन इन युअर एक्झाम पेपर्स. ओके, आन्सर शीट्स. सेकंड क्वेश्चन, राईट एनी 10 पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आता तुम्हाला पेयर लिहायच्यात, 10 कोणते पेयर तुम्ही लिहू शकता. वर लिहिलायत ना, त्या सोडून द्या, नाही तर तिथलेच कॉपी करायला खाली. तसं करू नका. वेगळ्या रायमिंग पेयर तुम्हाला कविता काढा, तुमच्या 7वीच्या पुस्तकातल्या कविता काढा, त्या कवितांमधलं शोधा रायमिंग पेयर कोणत्या कोणत्या आहेत त्या लिहून काढा. तरी चालतील, पण या वर दिल्यात त्या कॉपी करू नका शक्यतो. तर अशा पद्धतीने आपण रायमिंग वर्ड्स म्हणजे काय हे समजून घेतलेले आहे. त्याच्यावरचा एक्झरसाइज जो आहे तो समजून घेतलेला आहे. आणि काही 2 प्रश्न, ॲक्टिव्हिटीज, 2 ॲक्टिव्हिटीज आर गिवन टू यू सो दॅट यू कॅन सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी अँड बेटर अंडरस्टँड द रायमिंग वर्ड्स. So I hope that this video is helpful for you. It will be helpful to you in your studies and for your exams and study of language also. So thank you again for watching my video. If you like this video, I hope that you like this video. So please share this video to your friends so that they also get help in their studies. Subscribe the channel and write comment. कॉमेंटमध्ये लिहा नक्की आणखीन कोणत्या विषयामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. काही तुमच्या शंका असतील तर नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा. आम्ही त्याला रिप्लाय नक्की 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 करूया. अगेन थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. गुड बाय. सी यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.